Good morning friends. I am Nirjala Chaudhary in Suman High School number 5. Today we are going to learn 9th class unit number 2 Dental Health part 2. विद्यार्थी मित्रांनो, आपण डेंटल हेल्थ दातांचे आरोग्य या पाठाच्या पार्ट 1 मध्ये बघितले की सोनियाला दातदुखीचा त्रास होता, म्हणून ती डॉक्टर शर्मा यांच्याकडे गेली आणि तिने आपल्या दातदुखीवर उपचार करून घेतला. डॉक्टर शर्मा यांनी सोनियाला आपल्या दातांना कीड का लागते याविषयी माहिती सांगितली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्ट 2 मध्ये आपल्या दातांची स्वच्छता कशी करायची याविषयी आणि आपल्या दातांची रचना, लेयर आणि दातांचे प्रकार याविषयी डॉक्टर शर्मा सोनियाला मार्गदर्शन करतात आणि सोनियाने तिच्या काही मैत्रिणींच्या प्रॉब्लेम्सविषयी डॉक्टर शर्मा यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तिला कशी मिळाली हे आज आपण या युनिटमध्ये पाहणार आहोत. डॉक्टर शर्मा सेज दॅट्स द प्रॉब्लेम. तीच तर समस्या आहे. यू आर नॉट टेकिंग प्रॉपर केअर ऑफ युअर टीथ. तू तुझ्या दातांची योग्य काळजी घेत नाही. यू मस्ट ब्रश युअर टीथ प्रॉपरली ट्वाइस अ डे, वन्स इन द मॉर्निंग अँड वन्स अगेन बिफोर यू गो टू बेड. यू मस्ट ब्रश युअर टीथ प्रॉपरली ट्वाइस अ डे, वन्स इन द मॉर्निंग अँड वन्स अगेन बिफोर यू गो टू बेड. तू दिवसातून 2 वेळा, एक सकाळी आणि रात्री झोपण्याच्या अगोदर योग्य रीतीने ब्रश करायला पाहिजे. सोनिया सेज व्हॉट इज द राईट वे ऑफ ब्रशिंग द टीथ डॉक्टर. सोनिया डॉक्टरांना प्रश्न विचारते, ब्रश करायची खरी पद्धत काय आहे डॉक्टर. डॉक्टर शर्मा सेज मोस्ट ऑफ द पीपल ब्रश देअर टीथ व्हाईल मूव्हिंग द ब्रश इन साइडवेज ओनली. जास्तीत जास्त लोक दोघं बाजूंनी ब्रश फिरवून दात घासत असतात. बट द राईट वे इज टू मूव इट अपवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स सो दॅट इट रिमूव्ज द टायनी बिट्स ऑफ फूड. पण खरं तर त्यांनी वरच्या बाजूस आणि खालच्या बाजूस ब्रश फिरवून दात साफ करायला पाहिजेत. त्यामुळे दातांच्या मध्ये चिकटलेल्या खाद्यपदार्थांचे छोटे कण निघून जातात. नॉट ओनली धिस निघून जातात. द गम लाईन्स शुड बी ब्रश विथ जंटल स्ट्रोक. हिरड्यासुद्धा हलक्या हाताने स्वच्छ करायला हव्यात. नॉट ओनली धिस, क्लीन युअर माउथ आफ्टर एव्हरी मील अँड एव्हरी टाईम यू ईट अ चॉकलेट ऑर आईस्क्रीम. एवढेच नाही तर प्रत्येक वेळेस जेवण केल्यानंतर आणि जेव्हा पण तू चॉकलेट किंवा आईस्क्रीम खाणार तेव्हा तू तुझे दात स्वच्छ करायला पाहिजे. सोनिया सेज वुड यू टेल मी द रिझन डॉक्टर. मला याचं कारण सांगणार का डॉक्टर. ती डॉक्टरांना विचारते की मला याचं कारण सांगणार का. डॉक्टर शर्मा सेज क्लिनिंग ऑफ माउथ इज द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ डेंटल हायजीन. दातांच्या आरोग्यासाठी तोंडांची स्वच्छता ही आपली पहिली गरज आहे. इफ यू डोंट क्लीन युअर माउथ द टायनी बिट्स ऑफ फूड इनसाइड स्टक टू द सरफेस ऑफ टीथ अँड इन द स्पेस बिटवीन युअर टीथ. जर तू तुझे तोंड स्वच्छ केले नाहीस तर खाद्यपदार्थांचे छोटे कण तुझ्या दातांच्या सपाटीवर आणि दातांच्या मधल्या भागात चिकटून जातील. विद्यार्थी मित्रांनो, बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला कीड लागलेल्या दाढचं चित्र दिसतंय. तर त्याच्यामध्ये जे अन्नाचे कण असतात तर ते दातामध्ये अटकून कशा प्रकारे कीड लागत असतं तर आपल्याला दिसत आहे. Now germ feed on these food particles who eventually eat up parts of the teeth too. आणि जंतू हे खाद्यपदार्थांचे अंश खातील
आणि शेवटी तुझ्या दातांचा सुद्धा काही अंश भाग पण ते खाऊन जातील. दे डिस्ट्रॉय द इनॅमल कोटिंग ऑफ द टीथ अँड इन अ लाँग रन इट लीड्स टू कॅव्हिटी. ते जंतू तुझ्या दातांच्या इनॅमल कोटिंगचा नाश करतील आणि जास्त वेळ तेथे राहिल्याने त्याचे कीडमध्ये रूपांतर होईल. सोनिया सेज इनॅमल कोटिंग व्हॉट्स दॅट. सोनिया डॉक्टरांना प्रश्न विचारते, इनॅमल कोटिंग म्हणजे काय, ते काय आहे. डॉक्टर शर्मा सेज फॉर दॅट यू नीड टू अंडरस्टँड द कन्स्ट्रक्शन ऑफ अवर टीथ. त्याच्यासाठी तुला दातांची रचना समजून घ्यावी लागेल. अवर टीथ हॅव 3 लेयर्स. बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला दातांचे 3 लेयर दिसत आहेत. अवर टीथ हॅव 3 लेयर्स. आपल्या दाताला 3 थर असतात. द अप्परमोस्ट व्हाईट थर इज कॉल्ड इनॅमल. सर्वात वरच्या पांढऱ्या थराला इनॅमल म्हणतात. इट इज द हार्डेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट पार्ट ऑफ अवर बॉडी. तो आपल्या शरीराचा सर्वात कठीण आणि मजबूत भाग असतो. द सेकंड लेयर इज कॉल्ड डेंटिन. दुसरा जो थर असतो, दुसऱ्या थराला डेंटिन म्हणतात. इट इज स्लाइटली येलोविश. ते थोडे फिकट पिवळे असते, तर तो थोडा फिकट पिवळ्या रंगाचा असतो. द इनरमोस्ट लेयर इज कॉल्ड डेंटल पल्प. सर्वात मधल्या भागाला डेंटल पल्प म्हणतात. इन युअर मोलार देअर वॉज अ कॅव्हिटी विच नाव नो मोर एक्झिस्ट. तुझ्या एका दाढमध्ये कीड होतं जी आता अस्तित्वात नाही. सोनिया सेज मोलार व्हॉट इज इट. मोलार ते काय आहे असं ते डॉक्टरांना प्रश्न विचारते. डॉक्टर शर्मा सेज इट्स अ काइंड ऑफ टीथ. तो एक दाताचा प्रकार आहे. लुक ॲट द चार्ट. हा चार्ट बघ. डॉक्टर तिला एक चार्ट दाखवतात दातांचा. दीज आर 2 टाइप्स ऑफ टीथ. 2 प्रकारचे दात असतात. डिसिडियस टीथ अल्सो नोन ॲज मिल्क टीथ. डिसिडियस टीथ म्हणजे जे पडणारे दात असतात, आपल्याला सुरुवातीला येत असतात, तर आपण त्यांना दुधाचे दात पण म्हणत असतो. ते पडून जात असतात. अँड परमनंट टीथ. आणि दुसरे परमनंट टीथ ते कायमस्वरूपी दात असतात. डिसिडियस टीथ आर युजली 20 in number. Deciduous teeth are usually 20 in number and they shed one by one after growth. Deciduous teeth दातांची संख्या सामान्यरीत्या 20 असते आणि उगवल्यानंतर ते एका पाठोपाठ पडून जातात. Thereafter new permanent teeth come up. They are usually 32 in number. त्यानंतर नवे म्हणजेच परमनंट दात उगवतात. त्यांची संख्या सामान्यरीत्या 32 असते. जे नवीन दात परमनंट दात उगवत असतात तर त्यांची संख्या ही 32 असते. प्रत्येकाच्या तोंडात 32 दात हे असतातच. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला टेम्पररी टीथ म्हणजे जे डिसिडियस टीथ असतात तर ते 20 असतात. तर इथं टेम्पररी टीथ जे दुधाचे दात म्हणत असतो आपण, पडणारे दात, तर ते हे चित्र दिलेलं आहे. आणि इकडे परमनंट टीथ म्हणजे पूर्ण दात आपल्याला येऊन जात असतात, 32 दात. तर हे दोघं चित्र इथं दिलेले आहेत. Sonia says, yes, I also have 32 teeth, but they all are not the same. हो, मला पण 32 दात आहेत, पण ते सगळे सारखे नाहीत.
असं ती डॉक्टरांना सांगते. प्रत्येक दात हा वेगवेगळा आहे. डॉक्टर शर्मा सेज दे आर डिफरंट इन शेप, साइज अँड फंक्शन. दे आर 4 incisors, 2 canine, 4 premolar and 4 or 6 molar in each jaw. दातांचा आकार, उंची आणि कार्य हे वेगवेगळे असते. प्रत्येकाच्या तोंडात 4 इन्सिजर आपल्याला इथे चित्रामध्ये दिसत आहे. 4 इन्सिजर, 2 खनाईन, 4 प्रीमोलर आणि 4 अथवा 6 मोलर असतात. तर हे दातांचे प्रकार दिलेले आहेत. देअर आर 4 इन्सिजर्स. 4 इन्सिजर्स म्हणजे 4 तीक्ष्ण दात असतात. 2 खनाईन, 2 राक्षसी दात किंवा त्यांना तीक्ष्ण दात वगैरे असं सुद्धा म्हणत असतात. सुळे दात असतात ते. 4 प्रीमोलर म्हणजे 4 छोट्या दाढ असतात, लहान दाढ. अँड 4 or 6 मॉलर इन ईच जॉ. 4 किंवा 6 जी मोठी दाढ असते तर त्या प्रत्येक जोडमध्ये प्रत्येकाला असतात. बाजूला इथे चित्र दिलेलं आहे दातांचं. टाइप्स ऑफ टीथ. विद्यार्थी मित्रांनो, इथं टाइप्स ऑफ टीथ दिलेले आहेत. दातांचे प्रकार, आपल्या तोंडामध्ये कशा प्रकारचे दात असतात. 4 or 6 मॉलर, तर ज्या मोठी दाढ असते बघा, 4 or 6 मोठी दाढ, तर ते आपल्या तोंडामध्ये 4 किंवा 6 असतात. प्रीमॉलर म्हणजे छोटी दाढ, तर त्या 4 असतात. 2 खनाईन तीक्ष्ण दात किंवा राक्षसी दात असं पण त्याला म्हटलं जात असतं, तर ते 2 असतात. आणि 4 इन्सिजर म्हणजे सुळे दात किंवा खालचे जे 4 दात असतात तर ते. सोनिया सेज कॅन आय आस्क यू फ्यू क्वेश्चन्स अबाउट माय फ्रेंड्स डेंटल प्रॉब्लेम. काय मी तुम्हाला माझ्या मित्रांच्या दातांच्या समस्येविषयी प्रश्न विचारू शकते का, ती डॉक्टरांना प्रश्न विचारते. डॉक्टर शर्मा सेज ओ शुअर डिअर. नक्की विचार प्रिये, असं डॉक्टर तिला म्हणतात. सोनिया सेज पूजा वन ऑफ माय क्लासमेट स्लिप ऑफ अ staircase and she has some fractured teeth. What should she do? सोनिया आता डॉक्टरांना प्रश्न विचारते. माझ्या वर्गात माझ्याबरोबर शिकणारी पूजा दादऱ्यावरून पडून गेली आणि तिचे काही दात तुटून गेले आहेत, तर तिने काय करायला पाहिजे, ती डॉक्टरांना प्रश्न विचारते. तिची एक मैत्रीण आहे पूजा नावाची, ती दादऱ्यावरून पडून गेली आहे आणि तिचे दात फ्रॅक्चर झाले आहेत. डॉक्टर शर्मा सेज वेल शी नीड्स टू कन्सल्ट अ डेंटिस्ट. तिने डेंटिस्टचा म्हणजे दंतचिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे. आफ्टर एक्झामिन हर टीथ द डेंटिस्ट विल सजेस्ट द रेस्टोरेशन ऑफ द टीथ विथ लाईट कट कंपोजिट फिलिंग मटेरियल. तिचे दात तपासल्यानंतर डेंटिस्ट लाईट क्युअर्ड कंपोजिट फिलिंग मटेरियलने तिच्या दातात सुधार करायला सुचवतील. डॉक्टरांनी सल्ला दिला की दंत स्पेशलिस्टला तिचे दात दाखवायचे आणि मग डॉक्टर तिला तसा सल्ला देतील. सोनिया सेज ओके आय हॅव अनदर फ्रेंड नेम धारा. माझी एक दुसरी मैत्रीण आहे, तिचं नाव आहे धारा. शी हॅज अनइव्हन ग्रोथ ऑफ टीथ. तिचे दात असमान उगवलेले आहेत. हर टीथ आर नॉट प्रॉपरली ग्रोन. शी फील्स व्हेरी एम्ब्रेस ॲट टाईम. तिचे दात वाकडे तिकडे आहेत. तिचे दात व्यवस्थित उगवलेले नाहीत.
कधी कधी तिला खूप संकोच होत असतो. तिच्यासाठी काही सल्ला? एनी ॲडवाईस फॉर हर? सोनिया डॉक्टरांना विचारते की तिच्यासाठी काही सल्ला आहे का? डॉक्टर शर्मा सेज, नो वन शुड फील एम्ब्रॅस्ड अबाउट फिजिकल डिफॉर्मिटी. शारीरिक विकृतीबद्दल कोणालाही संकोच किंवा लाज वाटू नये. हर प्रॉब्लेम इज कॉल्ड क्राउडिंग. तिच्या समस्येला दातांची गर्दी म्हणतात. नाव देअर इज अ सोल्युशन फॉर धिस प्रॉब्लेम अल्सो. आता ह्या समस्येवर सुद्धा उपाय आहे. द पेशंट हॅज टू गो फॉर ॲन ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट. पेशंटने ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट उपचार घ्यायला पाहिजे. These braces will bring her teeth in proper alignment. क्लिपमुळे तिचे सगळे दात एक सारखे होऊन जातील आणि एका सरळ रेषेत येऊन जातील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिल्या चित्रात दिसत आहे की तिचे जे दात आलेले आहेत तर ते किती असमान आहेत, वाकडे तिकडे आहेत. तिने दातांची ट्रीटमेंट घेतली. डॉक्टरांकडे जाऊन जर तिने दातांना क्लिपा वगैरे बसून घेतल्या, क्लिप येत असते ब्रेस, तर ती बसवली तर तिचे दात एकदम सारखे होऊन जातील. बाजूच्या चित्रात आपल्याला दिसत आहे की तिचे दात अगदी सरळ रेषेमध्ये येऊन जातील. सोनिया सेज, शुड आय आस्क हर टू सी यू? सोनिया सांगते डॉक्टरांना, मी तिला तुम्हाला भेटायला सांगू का? डॉक्टर शर्मा सेज, नो, शी विल हॅव टू कन्सल्ट ॲन ऑर्थोडोंटिस्ट. डॉक्टर शर्मा सांगतायत, नाही, तिने दंत स्पेशलिस्टचा सल्ला घेतला पाहिजे. सोनिया सेज, थँक यू व्हेरी मच फॉर युअर व्हॅल्युएबल सजेशन. सोनिया आता डॉक्टरांना सांगते की तुमच्या अमूल्य सूचनांसाठी खूप खूप आभार. ती डॉक्टरांचे आभार मानते. इंडीड डेंटल सायन्स हॅज ॲडव्हान्स अ लॉट. डेंटल विज्ञानाने खूपच प्रगती केलेली आहे. आय विल आस्क हर टू कन्सल्ट ॲन ऑर्थोडोंटिस्ट. मी तिला ऑर्थोडोंटिस्टचा सल्ला घ्यायला सांगेल. तिला सांगेल की दंत स्पेशलिस्टकडे जा. नाव आय एम थिंकिंग ऑफ टेकिंग अप अ प्रोजेक्ट ऑन डेंटल हेल्थ बिकॉज वी हॅव टू वर्क ऑन अ प्रोजेक्ट इन सायन्स अँड आय थिंक दिस इज व्हेरी युजफुल टॉपिक. मला विज्ञानाच्या एका प्रोजेक्टवर काम करायचे आहे आणि मी आता डेंटल हेल्थ, दातांचे आरोग्य हा प्रोजेक्ट बनवण्याचा विचार करते आणि मला वाटते की हा खूपच उपयोगी विषय आहे. डॉक्टर शर्मा सेज, यू कॅन कम फॉर गायडन्स फॉर युअर प्रोजेक्ट इफ यू नीड. तुला तुझ्या प्रोजेक्टसाठी काही मार्गदर्शनाची गरज असेल तर तू येऊ शकतेस. सोनिया सेज, इट्स सो नाईस ऑफ यू. सोनिया डॉक्टरांना सांगते की तुम्ही खूप चांगले आहात आणि सोनियाने डॉक्टरांचे आभार मानले. डॉक्टर शर्मा सेज, यू आर वेलकम. डॉक्टर शर्मा तिला सांगतात, तू केव्हाही ये, तुझं स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आय होप यू अंडरस्टँड धिस युनिट अँड ऑल इन्फॉर्मेशन अबाउट टीथ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे ग्लॉसरी शब्दार्थ दिले आहेत, तर ते तुम्ही व्यवस्थित स्पेलिंग पाठ करून त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आन्सर द क्वेश्चन्स दिले आहेत, तर तुम्ही पाठ व्यवस्थित 2 ते 3 वेळा वाचायचा आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधून आपल्या वहीत होमवर्क म्हणून लिहून घ्यायची आहे.